उत्पत्ती याचा 37वा अध्याय आणि 24वे वचन. आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. या ठिकाणी देवाच्या लोकांनो एक योसेफ नावाचा देवाचा सेवक आहे आणि या योसेफावरती देव बोलायचा आणि योसेफ देवाबरोबर बोलायचा. देवाने त्याला एक स्वप्न दाखवलं आणि स्वप्नामध्ये त्याने पाहिलं की 11 तारे आणि हे चंद्र आणि सूर्य मला नमन करतात. त्याच्या बंधूंना त्यांनी सांगितलं आणि त्याचा अर्थ होता की येणाऱ्या दिवसामध्ये त्याचे आई वडील आणि सर्व भाऊ आणि त्याचे जे असतील भाऊ ते सर्व नमन करणार आहेत असं त्यांनी स्वप्न त्यांना सांगितलं. आणि ज्यावेळेस देवाच्या लोकांना हे स्वप्न योसेफाने त्यांना सांगितलं, त्यांच्या मनामध्ये वाटलं अरे हा तर छोटा आहे, काय हा छोटा आहे आणि याला कसं नमन करायचं आपण. मग त्यांच्या मनामध्ये देवाच्या लोकांना जलसी तयार झाली, मत्सर त्यांच्या मनामध्ये तयार झाला देवाच्या लोकांना. आणि एक दिवशी ते त्यांचे जे असतील शेळ्या मेंढ्या चरायला घेऊन गेलेत आणि तो योसेफाचा जो देवाच्या लोकांना वडील आहेत ते त्याला सांगते जा तुझ्या बाबांना काय कर भाकरी देऊन ये, म्हणजे जेवण देऊन ये आणि बघ कसे चांगले आहेत की नाही कसे आहेत. हा त्यांना फिरत आहे देवाच्या लोकांना घेऊन भाकरी त्या डोंगरामध्ये. त्याला एक मनुष्य भेटतो आणि त्यांना विचारतो हे पाहिले का तुम्ही लोक. तो मनुष्य विचारतो तू काय सापडतोस. तो म्हणतो मी त्या अशा अशा माझ्या भावांना सापडतो. ते म्हणते ते तिकडे आहेत त्या डोंगराकडे, त्या गावाकडे ते. आणि देवाच्या लोकांना हा योसेफ तिथं जातो आणि त्यांना त्याचे भाऊ भेटतात आणि भाऊ भेटल्यानंतर देवाच्या लोकांना ते बघतात, म्हणतात अरे आला स्वप्न दिवशी, आज याला काय करू आपण, काय करू मारून टाकू. आणि मारून टाकू म्हणजे याचं काय होईल, आपण येणाऱ्या काळामध्ये काय याला आपण नमन करणार नाहीत, येणाऱ्या काळामध्ये आपण याला काय करणार नाहीत, चुकणार नाहीत. हा मरून गेला म्हणजे स्वप्न संपलं, सगळं संपलं. ते योसेफाला पकडतात, काही जण म्हणतात त्याला मारू नका खड्ड्यात टाकू, त्याला पकडतात आणि बायबल सांगतं काय त्याचे भाऊ त्याला काय करतात खड्ड्यात टाकतात. आणि हा योसेफ खड्ड्यामध्ये देवाच्या लोकांना एकटाच आहे, खड्ड्यामध्ये पाणी नाहीये आणि एकटा हा खड्ड्यामध्ये असताना देवाच्या लोकांना योसेफ वरती पाहत असेल त्याचे भाऊ निघून गेलेत, कुणीच काही नाहीये. आणि या योसेफ देवाच्या लोकांना कसा टिकला असेल त्या खड्ड्यामध्ये. देवाच्या लोकांना आजचा विषय आहे जो टिकतो तो जिंकतो, जो टिकतो तो जिंकतो आणि जो टिकत नाही तो जिंकू शकत नाही. जर जीवन जगत असताना या जीवनामध्ये अनेक संघर्ष तुम्हाला आणि मला करावा लागतात आणि या संघर्ष करत असताना या संघर्षामध्ये जो व्यक्ती टिकून राहतो या जीवनाला तो जिंकून घेतो. आणि जो व्यक्ती संघर्ष करत असताना देवाच्या लोकांना या जीवनाला शरणगरी पत्करतो, हार मानतो, तो सुसाईड करतो, तो नष्ट होतो. एक गोष्ट आज जीवन जगत असताना देवाच्या लोकांना जर मला टिकायचं असेल आणि मला जिंकायचं असेल तर मला जीवनामध्ये काय करायला पाहिजे या गोष्टीवरती आज मनन करणार आहेत आपण. तुम्ही तयार आहेत? ही मंडळी टिकणार आहे आणि मंडळी पण जिंकणार आहे. तुमचं घर टिकणार आहे, तुमचं घर पण जिंकणार आहे. या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्ती टिकणार आहे आणि तो जिंकणार आहे, कारण देवाच्या लोकांना तो आज वचनावरती मनन करणार आहे. आता विचार करा, जो योसेफ देवाबरोबर ती बोलतोय, देव त्याच्याबरोबर ती बोलतोय, एकदम पवित्र, एकदम देवाच्या उपस्थितीमध्ये राहणारा, देवाबरोबर चालणारा, काहीच मनाबद्दल कोणाबद्दल क्रोध नाही, मत्सर नाही, वाईट नाही, काहीच नाही, एकदम पवित्र राहणारा हा योसेफ भावांना भेटायला गेलाय आणि भावांनी योजना केली, त्याला खड्ड्यात टाकलंय. आणि ज्यावेळेस खड्ड्यात टाकलं असेल देवाच्या लोकांना योसेफाला भावांनी, त्याच्या मनात विचार असा आला असेल अरे हे भाऊ आहेत का कोण आहेत, माझे वैरी आहेत, मला खड्ड्यामध्ये टाकलंय आणि हे निघून गेलेत. ज्या भावांना मी भाकरी द्यायला आलोय, जे भाव भुकेलेले आहेत, ज्या भावांची मी विचारपूस करायला आलोय, त्याच भावाने मला खड्ड्यात टाकलंय. मग काय करायला पाहिजे आज देवाच्या लोकांना खड्ड्यात पडल्यानंतर? जीवन जगत असताना, संघर्ष करत असताना मनुष्य कधी पडतो, त्याला उठावं लागतं, परत चालावं लागतं, परत पडतो, परत उठावं लागतं.
आणि देवाच्या लोकांना योसेफ पण खड्ड्यात पडलाय. योसेफाच्या मनामध्ये असा विचार आला असेल, अरे मी यांचा बदला घेतो, वरती गेल्यानंतर आहे ना यांना दाखवतोच मी काय चीज आहे, मी देवाचा सेवक आहे, असा विचार त्याच्या मनामध्ये आला असेल त्या खड्ड्यामध्ये. त्यांच्या भावाबद्दल सगळ्यांबद्दल बदल्याचा विचार त्याच्या मनात आला असेल. त्यानंतर देवाच्या लोकांना योसेफाच्या मनामध्ये विचार आला असेल, नाही यांची मी कंप्लेंट माझ्या डॅडीकर करील, माझ्या डॅडी यांना चांगलाच एकदम फटके देईल, यांना डॅडी त्याच्या कमाईचा हिस्सा देणार नाही आणि यांना मी काय बोलतात त्याला प्रॉपर्टी मधून बेदखल करून टाकील, असं योसेफाच्या मनात आलं असेल. योसेफ तक्रार करायला त्याचा विचार आला असेल, याला तक्रार करू का, मी बदला घेऊ का, एवढा राग योसेफाच्या मनामध्ये आला असेल. ज्याला मी चांगली भाकर चालतोय तोच मला खड्ड्यात टाकतोय. योसेफ राग पण त्याच्या मनात आला असेल योसेफाच्या मनात राग, असे विचार आले असतील योसेफाच्या मनात. खड्ड्यामध्ये कसं वरती यायचंय. नंतर तो म्हटला असेल, अरे हा देव एक कोण आहे, मी देवाची सेवा करतोय, देवाच्या उपस्थितीत बसतोय, देवाबरोबर चालतोय, देव माझ्या बरोबर चालतोय, देवा तुला कळत नाही का, दिसत नाही का मी खड्ड्यात पडलोय, हे लोक कसे आहेत, मला खड्ड्यातून बाहेर काढ, तुला समजलं नाही का मला खड्ड्यात पडायच्या अगोदरच मला वाचवायचं, मला तू का खड्ड्यात टाकलं. देवाविरुद्धही तो शब्द बोलला असेल, असं पण त्याच्या मनात विचार आला असेल. पण देवाच्या लोकांनो, हे विचार योसेफाला बदला घेणे, तक्रार करणे, देवाविरुद्ध बोलणे, राग मनामध्ये येणे, द्वेष, मत्सर, जलसी, या सगळ्या गोष्टी देवाच्या लोकांनो योसेफाच्या जर त्याच्या मनामध्ये आल्या असत्या तर योसेफ कधीच देवाच्या लोकांनो त्या खड्ड्यातून बाहेर आला नसता आणि त्या खड्ड्यामध्ये, त्या अंधारामध्ये योसेफ टिकला नसता. जर तुम्हाला टिकायचं असेल देवाच्या लोकांनो, अंधकाराच्या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये, संकटामध्ये, सैतानाने पेरलेल्या बीजामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, एक गोष्ट योसेफाने जी केली जर ती तुम्हाला सांभाळली तर देवाच्या लोकांनो, तुम्ही प्रत्येक खड्ड्यामधून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढील. तुम्ही जर देवाच्या लोकांनो कर्जाच्या खड्ड्यामध्ये असताल, परमेश्वर बाहेर काढील. तुम्ही संकटाच्या खड्ड्यामध्ये असताल, परमेश्वर बाहेर काढील. तुम्हाला व्यसन असेल कोणत्या गोष्टीचं, त्या खड्ड्यात पडलेलं असताल, परमेश्वर बाहेर काढील. तुमच्या मुलांना परमेश्वर व्यसनातून बाहेर काढील. तुम्ही देवाच्या लोकांनो, तुमचा परिवार गरिबीच्या खड्ड्यामध्ये पडला असेल, आज परमेश्वर तुम्हाला त्या गरिबीतून काढील आणि श्रीमंताच्या टेकडीवरती उभा करील. कारण तुम्ही ठरवलंय, मी टिकणार आहे आणि मी जिंकणार आहे, आणि जो टिकतो तो जिंकला जातो. देवाच्या लोकांनो, एक गोष्ट पहिली करायची जी योसेफाने केली देवाच्या लोकांनो, कितीही वाईट परिस्थिती आली, संकट आले, दुःख आले, अंधारामध्ये काही रस्ता दिसत नाहीये, एक गोष्ट योसेफाने केली, त्या अंधारामध्ये, संकटामध्ये योसेफ फक्त देवाच्या लोकांनो शांतीला पकडून आहे. पहिली गोष्ट देवाच्या लोकांनो, जर तुम्हाला करायची असेल, पहिला हत्यार टिकवायचं असेल तुमच्या जीवनामध्ये, तर तुमच्या जीवनामध्ये देवाची शांती पाहिजे. ज्यावेळेस देवाची शांती तुमच्या जीवनामध्ये असते, देवाची उपस्थिती असते, देवाचा शब्द असतो, आणि बायबल सांगतं येशूने त्याची शांती तुम्हाला आणि मला दिलेली आहे. कोणाला दिली? कोणाला दिली? येशूने त्याची शांती तुम्हाला आणि मला दिली. सैतान एकच काम करतो, ज्या वेळेस तुम्हाला वाईट परिस्थितीमध्ये टाकतो, संकटात टाकतो, त्यावेळेस तुमची शांती भ्रष्ट करायचं पहिलं सैतानाचा प्लॅन असतो. तुमची शांती भ्रष्ट करून तुम्ही जो डिसिजन घेणार आहेत, तुम्हाला अस्थिर करून तुमचा डिसिजन चुकवायचा. काय करायचा? जो तुम्ही निर्णय घेणार आहेत त्या ठिकाणी खड्ड्यात पडल्यानंतर तो निर्णय चुकला पाहिजे, आणि निर्णय चुकण्यासाठी तुम्हाला काय करायचं? अशांत करायचं. पण योसेफाला माहितीये, तुम्हाला माहितीये, घरात सडनली भांडण झाले, मुलांवरून आजूबाजूला भांडण झाले, काय करायला पाहिजे? तुम्ही जायचं आणि त्यांच्याशी बोलायचं, हे माझा मुलगा असं असं करत होता, तसं तसं करत होता, तुझी मुलगी अशी अशी करत होता. ज्यावेळेस तुम्ही कंप्लेंट करताल, तक्रार करताल, तुमची बाजू मांडायला जाताल, ते त्यांची बाजू मांडतील, आणि बाजू मांडता मांडता एवढे संघर्ष वाढतील, ते एकमेकात भांडणात बदलतील. तो तुम्हाला बोलतोय ना, शांत बसा. तुमच्या मुलाची चूक असो नसो, तुमच्या घरातल्या व्यक्तीची चूक असो नसो, तुम्हाला देवाने सांगितलंय शांत बसा. तोंडाला, आजीला सांगितलंय मी, घरात बसायचं असेल तर तोंडाला काय करायचं? आता वय झालंय, कुलूप लावून टाका. जवानीमध्ये तुमचं तोंड उघडलेलं होतं, आता देवाच्या वचनाने काय करा?
लॉक करा. जर लॉक केलं तर तुमची उपस्थिती तुमच्या जवळ राहील, देवाची उपस्थिती तुमच्या जवळ राहील. आणि देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस तुम्ही शांतीला पकडता, एकदम शांत राहता, तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही बोलत नाही, तुम्हाला लोक बोलतेत, अरे तुझा मुलगा दारू पितो, तू चर्चला जातो, तुम्ही शांत आहेत. अरे तू चर्चला जाते, अशा गोष्टी होतात तुमच्या जीवनामध्ये, तरी तुम्ही शांत आहेत, तुम्ही काहीच बोलत नाहीये, तुम्ही एकही शब्द काढत नाहीये, तुम्ही शांत आहे. तुमची बायको म्हणून तुम्ही चर्चला जातात, असं करतात. अरे तू चर्चला जातो म्हणजे तुला काय मोकळीक दिली काय ते करायला? तुम्ही शांत बसायचं. तुम्ही तिला फटके देऊन, मारून, दारू पिऊन, व्यसन करून, तिला घराच्या बाहेर काढून, डिवोर्स देऊन कधीच देवाच्या लोकांनो तुम्ही ते युद्ध जिंकू शकत नाही, तुम्ही टिकू शकत नाही. तुम्हाला जर टिकायचं असेल तर पहिली गोष्ट देवाच्या लोकांनो, शांतीला पकडावं लागेल. योसेफाने शांतीला पकडलं. तो म्हटला, मी काय युद्ध लढणार नाहीये, मी शांत बसणार आहे. निर्गम 14:14 नुसार मी शांत बसेल आणि माझा देव युद्ध लढेल. बस त्या परिस्थितीमध्ये देवाच्या लोकांनो नीट ऐका, पहिली गोष्ट तुम्हाला करायची शांत बसायची. तुम्ही जाऊन भांडत बसायचं नाही शेजाऱ्याशी, तुम्ही जाऊन लोकांशी भांडत बसायचं नाही, लोकांना प्रूव्ह करून द्यायचं नाही मी चांगला आहे, मी वाईट नाहीये, माझा मुलगा चांगला आहे, मी चर्चला जाते, हे करते ते करते. तुम्हाला प्रूव्ह करायची काहीच गरज नाहीये. ज्यांनी तुम्हाला अशांती तुमच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही शांत बसायचं, बाकी काहीच करायचं नाही. बसताल आज नंतर 100% बसमध्ये तुम्हाला अशांत करायचा प्रयत्न केलाय, शांत बसताल. जॉब मध्ये तुम्हाला तुमचा बॉस तुम्हाला अशांत करायचा प्रयत्न करतोय, शांत बसताल. अशांती तुमच्याकडे आणायचा प्रयत्न करतोय, तुमच्या घरामध्ये अशांती आणायचा प्रयत्न करतोय सैतान, तुम्ही शांत बसताल का तुम्ही जाताल भांडण करायला, दांडा घेऊन बोलून? तुम्ही जे करणार नाही, ज्यावेळेस तुम्ही युद्ध लढणार तुम्ही हारणार, कारण तुम्ही टिकणार नाहीत, तुम्ही टिकणार नाही. टिकण्यासाठी पहिली गोष्ट आहे देवाच्या लोकांनो, शांत बसणे. देवाला लढू द्या. आणि तुम्हाला माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही शांत बसताना, बायबल सांगतं ती शांती तुमच्यासाठी कितीही मोठं खड्डा खणलेलं असेल, त्या शांतीतून, त्या खड्ड्यातून तुम्ही अडकणार नाही, तर खड्ड्यातून तुम्ही बाहेर येणार. तुम्ही अडकणार नाहीत, तुम्ही अडकणार नाहीत. बायबल सांगतो ज्याच्याकडे शांती आहे, सैतानाने कितीही मोठं खड्ड त्याला अडकवायचा प्रयत्न केला असेल तरी देवाच्या लोकांना तो अडकणार नाही, कारण त्याच्यामध्ये शांती आहे. योसेफाला अडकवायचा प्रयत्न केला खड्ड्यामध्ये, त्याला राग आणायचा प्रयत्न केला, वाईट गोष्टीत पाडायचा प्रयत्न केला, त्याला बदला घ्यायचा प्रयत्न केला. योसेफाला माहित होतं मला शांतीला पकडायचं, हे युद्ध माझ्या देवाचं आहे, मी शांतीला जर पकडलो तर 100% मी या खड्ड्यात अडकणार नाही, क्षणात या खड्ड्यातून मला परमेश्वर काढेल. पण माझ्यामध्ये शांती पाहिजे. आणि जर तुमच्यामध्ये शांती आहे, योसेफामध्ये शांती आहे, जगातल्या कोणत्याही खड्ड्यात तुम्ही पडले तरी परमेश्वर तुम्हाला बाहेर काढेल. जो योसेफाचा देव आहे तो तुमचा देव आहे, तो माझा देव आहे. कितीही मोठा खड्डा असू द्या, परमेश्वर तुम्हाला बाहेर काढेल. स्तोत्रसंहिता 119 वचन 165. तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. आमेन, आमेन, आमेन. जे नियमशास्त्र पाळतात, जे नियमशास्त्र त्यांना माहिती आहे, योसेफाला नियमशास्त्र माहिती होतं, देव माहिती होता, देवाचे नियम माहिती होते. आणि योसेफाने काय केलंय देवाच्या लोकांनो, देवावरती काय करतोय ते नियमशास्त्राला प्रिय मानतोय, एकदम त्याच्यावरती प्रीती करतोय. आणि जर त्याच्यावरती प्रीती करतोय तर योसेफाच्या जीवनामध्ये काय येईल? पहिली गोष्ट शांती येईल. आणि जर योसेफाच्या जीवनात शांती येईल, तुम्ही पण देवाच्या लोकांना नियमशास्त्रावरती प्रेम करतात, नियमशास्त्र तुमच्या एकदम प्रिय आहे जगातल्या गोष्टींपेक्षाही, आणि जर नियमशास्त्रावरती तुम्ही प्रेयर करतात, ती शांती तुमच्या जीवनामध्ये येईल. उद्या तुम्हाला कोणी कितीही नावं ठेवलं, तू चर्चला जातेस, तुझ्या जीवनामध्ये अशी गोष्ट आहे, तुमचं नियमशास्त्रावरती प्रेम आहे, आणि तू चर्चला जाते, तुझ्या घरामध्ये खूप आजार येतात, तुम्ही एकदम शांत आहे, तुम्हाला माहिती आहे आरोग्य देणारा देव माझ्या बरोबरती आहे, मी कशाला टेन्शन घेऊ, मी त्या देवावरती प्रेम करणारी आहे. तुमची शांती कधीच भ्रष्ट होणार नाही. तुम्हाला नावं ठेवले, तुमचे मुलं व्यसन करतात, पण परमेश्वर त्या व्यसनाच्या खड्ड्यातून बाहेर काढायला तयार आहे, कारण तुमची शांती भ्रष्ट झालेली नाहीये. जगातले लोक, आजूबाजूचे लोक तुम्हाला देवाच्या लोकांनो शांती भ्रष्ट करायचा प्रयत्न करतील. बाहेरचे लोक येत नाहीत, आले बाहेरचे लोक शांती भ्रष्ट करायला. अहो स्वतःचे भाऊ
योसेफाची शांती भ्रष्ट करायचा प्रयत्न करत होते, पण गप एकदम योसेफ, त्याला माहितीये मला माझ्या देवावरती प्रेम आहे. बस योसेफ शांत आहे. किती मोठा खड्डा करू द्या तुमच्या विरोधकाने, सैतानाने, तुम्ही अडकणारच नाही. कितीही पण. तुम्ही गाडीवर चाललात आणि तुम्हाला कोणतरी कट मारलाय, तुम्ही देवावर प्रेम करतात, बोले येशू याला माफ कर, याला चांगली गाडी एकदम रायडिंग शिकव एकदम भारी, याचा ऍक्सिडेंट होऊ देऊ नको, माझा ऍक्सिडेंट होऊ देऊ नको. तुम्ही प्रार्थना करतात, पुढे चालतात. तो जरी भांडण्याच्या मूड मध्ये असेल, पण तुम्ही देवाच्या वचनावर प्रेम केलेलं आहे, प्रीती केलेली आहे, देवाचं वचन तुम्हाला प्रिय आहे, तुम्ही त्या भांडणात अडकणारच नाहीत. तुम्ही सुरू करता रबा नामा शाखा रबा रिकांदाला रबा रबा, डायरेक्ट तो माणूस जशी गाडी आली तशी सरळ पुढे निघून जाईल. मग योसेफ बाहेर आला. योसेफाच्या जीवनात शांती होती. योसेफाने प्रयत्न केले का, अरे मला आता इथून वरती यायचंय, मग मी काय करू, एकदम मोठ्याने ओरडत बसू, लोकांना आवाज देऊ? अजिबात नाही. योसेफ शांतीला पकडून, हे प्रभू तुम्हाला बाहेर काढणार आहे, मी तुझ्यावर प्रेम करतोय, मला माहितीये बायबलचं वचन, मी याच्यात अडकणार नाही. आणि बायबलचं वचन त्याला माहिती होतं, त्याच्यावर प्रेम करणारा होता, तो शांतीला पकडलंय. काही वेळातच जे लोक त्याला खड्ड्यात टाकणारे होते, बायबल सांगते देवाच्या लोकांनो, इस्माईल लोकांचा एक ग्रुप त्या बाजूने चालला होता. त्यांना कळलं, त्याच्या भावांना कळलं, अरे याला खड्ड्यात टाकून काय फायदा, याला बाहेर काढा आणि काय करा, याला विकून टाका. ज्या लोकांनी तुम्हाला खड्ड्यात टाकायचा प्रयत्न केलाय, तेच लोक तुम्हाला बाहेर काढतील. तुम्हाला शांत बसायची गरज आहे, तुम्हाला त्यांना भांडायची गरज नाहीये. योसेफाला देवाच्या लोकांनो, आपण बायबल वाचतो, उत्पत्ती याचा 37 अध्याय आणि 27 आणि 28 वचन, यामध्ये योसेफ देवाच्या लोकांना ज्या भावांनी खड्ड्यात टाकलंय, योसेफाने आवाज दिला नाही, काढा म्हटला नाही, भांडणं केले नाही, राग आला नाही, काहीच नाही. योसेफ शांत आहे. खड्ड्याच्या बाहेर योसेफ ऑटोमॅटिक आला, कारण योसेफाकडे देवाच्या लोकांनो तो लढत नव्हता, त्याचा परमेश्वर लढणार आहे, त्याच्याकडे शांती होती. वाचा. चला आपण त्याला ह्या इश्माएली लोकांना विकून टाकू, आपण त्याच्यावर हात टाकू नये, कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामासाचा आहे. हे त्याच्या भावांना पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळून चाललेले तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांना 20 रुपयांना विकून टाकले. ते योसेफाला मिस्र देशात घेऊन गेले. पहा, योसेफ म्हटलं का, मला वरती काढा, मला आवाज द्या. काय म्हटलं योसेफ? म्हटलं योसेफ? काय केलं योसेफाने? शांतीला पकडले. घरात भांडणं होतील ना, तुमच्याकडे एक हत्यार आहे, शांत, चुपचाप खडे रहो, चुपचाप खडे रहो और मिरेकल देखो. तुम्हाला प्रूव्ह करून द्यायचं नाहीये तुम्ही किती चांगले आहेत, तुमचा देव किती चांगला आहे, हे तुम्हाला लोकांना सांगायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त शांत बसायचंय, तुम्हाला शांतीला पकडायचंय. आणि ज्यावेळेस तुम्ही शांतीला पकडताना, देव लढत राहतो आणि तुम्हाला किती मोठ्या खड्ड्यातून बाहेर काढतो. कारण देवासमोर तो खड्डा काहीच नाहीये, तुम्हाला मोठा वाटेल, पण तुमच्या शांतीने तुम्ही त्या खड्ड्यातून बाहेर येता. योसेफ एकदम शांत आहे. भावाच्या मनात एक कल्पना घातली, परत त्याला कशाला मारायचं, बाहेर काढू, 20 रुपयाला विकून टाकू, तेवढेच पैसे भेटतील. ज्यांनी खड्ड्यात टाकलं त्यांनीच त्यांना बाहेर काढलं. अशांत होता तुम्ही कधी कधी? होता? खिशात पैसे नसले, किराणा आणायचा आहे, घरात काहीच नाहीये, काय करू देवा, काय नको करू, शांतीला पकड, कसं होईल, काय होईल, काहीच नाही, फक्त शांतीला पकडायचं, शांत बसायचं आणि प्रार्थना करत राहायचं. एक पास्टरांची साक्ष मी ऐकली. त्यांच्या घरात अक्षरशः खायला काही नव्हतं आणि देवाच्या लोकांनो, ते पास्टर्स प्रार्थना करतायत, नवीन लग्न झालेलं, नवीन सेवा, सगळ्या गोष्टीत, आणि ते प्रार्थना करत आहेत, प्रभू तू जसं मला ठेवशील तसं मी राहील, मी कोणासमोरच हात पसरणार नाही, मी कोणाला माझं दुःख सांगणार नाही, माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे किराणा नाही, काय नाही, तू माझा देव आहे बस. शांत पास्टर एकदम प्रार्थना करत आहेत, बाकी काहीच नाही. एक दिवस गेला, पास्टर्स पाणी पिऊन येत, त्यांची मिसेस पाणी पिऊन येत, नवीन लग्न झालेली मिसेस म्हणशील कशाला पास्टर बरोबर मी लग्न केलं,
पण तिच्या मनात हा विचार आला नाही. ती बिलीवर्स मुलगी होती, ती शांत बसली. आता ज्या अडचणीमध्ये, तुटवड्याच्या काळाच्या खड्ड्यामध्ये सैतान पाडायचा प्रयत्न करत आहे की पास्टरनी काहीतरी गोष्ट चुकीची करावी आणि घरामध्ये ती गोष्ट घेऊन यावी, पण पास्टर एकदम शांत आहेत. सैतान काहीतरी गोष्ट चुकीची करून, पैसे आणून किंवा काहीतरी खोटं बोलून फोन केला असता, मला याला लागतात त्याला लागतात, कुणी पण पैसे दिले असते, पण पास्टर अजिबात शांत आहेत, प्रार्थना करतात देवाच्या लोकांना. 1 दिवस झालाय, 2 दिवस झालेत, आणि तिसऱ्या दिवशी एक बाई आली देवाच्या लोकांना त्यांच्या घरात. त्यांच्या चर्चची नव्हती. बोली, पास्टर माझ्यासाठी हे अशी प्रार्थना करा. त्यांनी प्रार्थना केली देवाच्या लोकांना. जशी प्रार्थना केली तिने एक पॉकेट दिलं, पॉकेटमध्ये 10,000 रुपये होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, येशू मसीह की. पास्टर गेले, किराणा घेऊन आले, एकदम व्यवस्थित. प्रेज द लॉर्ड. छोटीशी साक्ष आहे, छोटीशी साक्ष. शांतीला पकडलंय. देवाविरुद्ध एक शब्द बोलले नाहीत, त्यांची बायको बोलली नाही. सैतान तुम्हाला अस्थिर करायचा 100% प्रयत्न करीन. पहिली त्याचा डाव आहे तुम्हाला देवाच्या लोकांना पाडण्यासाठी, तोडण्यासाठी तुम्हाला. पण तुम्ही टिकले पाहिजे. काय पाहिजे? मग कशाला पकडायला पाहिजे? शांतीला पकडायला पाहिजे. ज्या ज्या लोकांनी शांती पकडली, बायबलची सांगतं, जे लोक देवावरती, त्याच्या नियमांवरती प्रेम करतात, देव त्यांना त्या खड्ड्यामध्ये सैताने टाकले, त्यांच्यात अडकू देणार नाही. या मंडळीतील एकालाही सैतानाच्या खड्ड्यात पडू देणार नाही. तुमचं फक्त येशूवर प्रेम पाहिजे, नियमांवरती प्रीती पाहिजे, नियम तुम्हाला प्रिय पाहिजे. योग्य पार्टनर, लाईफ पार्टनर परमेश्वर स्वर्गातून रिलीज करेल, पण तिथपर्यंत तुम्ही शांती पकडली पाहिजे. ती येऊपर्यंत तुमच्या जीवनामध्ये दुसरीच बडगरी फिट करायचा प्रयत्न केला नाही पाहिजे. दुसरी बडगरी फिट होणार नाही तुम्हाला तुमची. तुम्ही मनाने चॉईस केली, ती फिटिंग होणार नाहीये. तुम्हाला मरूपर्यंत तिला झेलून ठेवावं लागेल. अशी ती म्हणेन मी पडते, तुम्ही म्हणता नाही मी पडू देणार नाही तुला. तिच्या समोर कायम झुकावं लागेल. मग शांत बसा आणि प्रार्थना करा. योग्य पार्टनर परमेश्वर तुमच्या लाईफ मध्ये देईल, जो पार्टनर तुम्हाला सेवेला मदत करेल, स्ट्रॉंग बनवेल आणि अशुद्ध गोष्टी तुम्हाला पडू देणार नाही. तुम्हाला ज्यावेळेस पार्टनर देव देतो, एकटा मनुष्य जे काम करू शकत नाही, ज्यावेळेस पार्टनर येतो, देवाच्या लोकांना ते काम डबल केलं जातं. तुम्हाला माहिती आहे का? एकटा व्यक्ती जे काम करत नाही, त्याचा पार्टनर आल्यानंतर काम डबल होतं. पण तोपर्यंत तुम्ही शांत प्रभूमध्ये चालत राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मनाने काही गोष्टी केल्या नाही पाहिजे. जो मनाने करल तो खड्ड्यात अडकल, त्याच्यातली अशांती भ्रष्ट होईल, सगळ्या गोष्टी निघून जातील. मग एक गोष्ट योसेफाने केली त्याच्या जीवनामध्ये, पहिली गोष्ट शांती. काय पकडली? शांतीला पकडलं, खड्ड्यातून बाहेर आला की नाही? मग तुम्ही शांतीतून पकडलंय, तुम्ही खड्ड्यातून बाहेर येताल की नाही? आरामशीर येताल देवाच्या लोकांना. फक्त शांतीला पकडायचंय. तुम्हाला जर टिकायचं असेल संघर्षामध्ये, तर तुमच्यामध्ये शांतीचं स्पिरिट पाहिजे. शांती तुमच्यामध्ये पाहिजे. पहिली गोष्ट, घरामध्ये शांती पाहिजे, जॉबमध्ये शांती पाहिजे, या ठिकाणी शांती पाहिजे. एक सिस्टरने कामाचे पैसे त्यांना देतच नव्हते आणि ते अशांत झाले. त्यांना वाटलं मला पैसे भेटतील का नाही कामाचे. अहो, प्रभू एकदम खतरनाक आहे आपला. बोल तुम्हाला पैसे भेटून जातील. त्यांना देवाच्या लोकांना मागचे पुढचे सगळे पैसे भेटून गेले. मग त्या सिस्टरनी काय करायला पाहिजे? पास्टर काढल्यानंतर शांतीला पकडायला पाहिजे. त्यांनी शांतीला पकडलं. अरे देवाचा शब्द माझ्याकडे आलाय, माझे सगळे पैसे येणार आहेत, बुडणार नाहीयेत. शांतीला पकडलंय. सैतान त्यांना टॉर्चर करत असेल, अरे तुझे पैसे देणार नाही, तुझ्याकडे काम करून घेतलंय, हे केलंय ते केलं. तू देवाचा सेवक आहे, तू देवाची सेवक आहे, तुझं कुणीच ठेवू शकत नाही. देव त्याला बेचैन करेल, त्याला झोप येऊ देणार नाही. पहिले तुझ्या अकाउंटवर पैसे काढून टाकील. आमेन, आमेन. पण काय केलं पाहिजे? शांतीला टिकायचं असेल पहिली गोष्ट, योसेफासारखी तर शांती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बदली होत नाही शांती. प्रभू बदली करत आहे तुमची. थँक्यू जीसस, जीसस. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, काय? शांतीला पकडायची आणि येशूच्या नियमावरती प्रेम करायची. उत्पत्ती याचा 39वा अध्याय आणि 7वं वचन. त्यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्याला म्हणाली, माझ्यापाशी नीज.
आता योसेफ तिथून निघलाय, त्याला विकलं गेलंय. योसेफ खड्ड्यामध्ये टिकला, खड्ड्यातून बाहेर काढले, त्याला विकलं इस्माईल लोकांना, गेला इजिप्तमध्ये. इजिप्तमध्ये एक लोकांनी ते विकून टाकलं गुलाम म्हणून. आणि एक पोटिफर नावाच्या व्यक्तीच्या घरी काम करायला लागला. त्याची बायको, योसेफ सुंदर होता, त्याच्या बायकोचा आला त्याच्यावरती जीव. आणि ती काय म्हटली, योसेफ माझ्या बरोबर काय कर, नीच, मला व्यभिचार करायचा आहे तुझ्या बरोबर. नीट बघा, जे देवात चालतात ना वरती असतात. देवात चालणं म्हणजे देव कुठे आहे? देव कुठे राहतो? स्वर्ग कुठे? वरती आहे. म्हणजे देव त्यांच्यामध्ये म्हटल्यावर ते कुठे असतील? ते वरती असतील, ते पडलेले नाही आहेत. आणि सैतान असंच करतो, जे वरती आहेत, उपस्थितीमध्ये बसलेले आहेत, त्यांना पाडायचा प्रयत्न करतो. आता सैतान देवाच्या लोकांनो योसेफाला पाडायचा प्रयत्न करत आहे की तुला व्यभिचारात मी टाकीन आणि पडशील. पहिलं जवळच्या लोकांनी, देवाच्या लोकांनो त्याला खड्ड्यात टाकलं. योसेफ शांती घेऊन तिथं टिकला. आता देवाच्या लोकांनो योसेफाला परत काय करतोय सैतान, काय करतोय? जवळचेच लोक आहेत, लांबचे लोक नाही आहेत. तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला डिस्ट्रॉय करायचं असेल, तुम्हाला तोडायचं असेल, दुसऱ्या देशातून लोक येणार नाहीत, दुसऱ्या राज्यातून लोक येणार नाहीत. तुमच्या जवळचेच, तुमच्या जवळ कोण आहे एकदम, तेच लोक तुम्हाला तोडून टाकतील. काय टाकतील? तोडून टाकतील. तुम्हाला काय करायचंय देवाच्या लोकांनो? आता योसेफाला देवाच्या लोकांनो माझ्या बरोबर नीच. योसेफ म्हणला असतं, याले फ्री ऑफर आली ही, हा फ्री ऑफर आहे म्हणल्यावर काय पेड करायची गरजच नाही. आईश निजला असता, योसेफ पापामध्ये पडला असता आणि योसेफ डिस्ट्रॉय झाला असता. सैतान त्याला सोडून गेला असता आणि योसेफ त्या पापामध्येच पडला असता. पण योसेफ लय भारी आपला, जशी ही मंडळी आहे. बोला आमेन. जसे तुम्ही आहेत, तुम्ही खूप भारी लोक आहेत, देवाच्या वचनाने भरलेले लोक आहेत, तसा देवाच्या वचनाने योसेफ भरलेला आहे. योसेफ अजिबात देवाच्या लोकांनो, एक गोष्ट योसेफाच्या डोक्यात फिट आहे, मला टिकायचं आणि जिंकायचंय. काही जरी झालं मला टिकायचंय बस. सैतानाने त्याच्यावरती सापळा रचलाय व्यभिचारामध्ये पाडायला. आणि ज्यावेळेस व्यभिचारामध्ये पाडला, एकदम म्हणते नीच, निजायला तयार नाही. परत त्याला देवाच्या लोकांना घरात कोण नसताना योसेफाला कपडे पकडले, त्याला बळजबरी करायला लागली. योसेफाने ते सगळे त्याच्या अंगातले कपडे सोडून योसेफ पळून गेला. कुठे गेला? पळून गेला. आता पळून गेल्यानंतर तो म्हटला असता की ही बाई मला नीज म्हणते, तर त्या मालकाने काय केलं असतं? बाईला काय केलं असतं? घराच्या बाहेर काढलं असतं. बायका लय भारी आहेत, ते काय उलट्या बोलल्या, काय बोलल्या? हाच माझ्याकडे आला होता, हाच मला व्यभिचार कर म्हणत होता. मग जर हा मला व्यभिचार कर म्हणतोय, तर याला मी पकडलं, याचं शर्ट माझ्याकडे, हा पळून गेलाय. आता तो मालक, त्याची बायको, त्याने विश्वास ठेवला. योसेफाला पकडलं आणि देवाच्या लोकांना कुठं टाकलं? जेलमध्ये टाकलं, बंदिवानात टाकलं. व्यभिचाराचा एंड देवाच्या लोकांना बंदिवान आहे. योसेफ देवाच्या लोकांनो काहीच गोष्ट केलेली नाहीये, योसेफाने व्यभिचार केलेला नाहीये, पण योसेफावरती आरोप लावलेत. तुम्ही जीवन जगत असताना देवाच्या लोकांनो, तुमचे जवळचे लोक तुम्हाला आरोप लावतील. कोणचे लोक? जवळचे लोक तुम्हाला आरोप लावतील. तू हे केलंय, तू केलंय, हे असं केलंय, असं झालंय. देवाच्या लोकांनो असे तुम्हाला आरोप लावतील. ज्यावेळेस आरोप लावतील, तुम्हाला माहितीये मी ही गोष्ट केलेली नाहीये, मी ही गोष्ट केलेलीच नाहीये, मी देवाच्या उपस्थितीमध्ये. योसेफ अजिबात टेन्शन घेत नाही. मला कुठं पण टाका, योसेफ म्हणतोय, जेलमध्ये टाका, काही पण टाका, पण मी देवाच्या नजरेत पवित्र आहे. जगाच्या नजरेत मला अपवित्र म्हटलं तरी चालेल, काही त्याला फरक पडत नाही. लोकांना काय असतं माहिती का? जगाच्या नजरेत पवित्र राहायला पाहिजे. लोक म्हटले पाहिजे पवित्र आहे. आज नंतर हे गोष्टी सोडून द्या. लोक तुम्हाला घोड्यावर पण बसू देणार नाही, खाली पण चालू देणार नाही. लोकांचं ऐकत बसू नका. तुमचा देव तुम्हाला काय म्हणतोय हे महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. योसेफ देवाच्या लोकांना पवित्र आहे. आता तुम्हाला वाटतं का योसेफ कसा बाहेर निघला असेल या व्यभिचारामधून? योसेफाला देवाच्या लोकांना ऑफर आली, योसेफ ऑफर नाकारली. योसेफाने ऑफर का नाकारली त्याच्याबद्दल पाहणार आहे. आता विचार करा, एक गोष्ट तुम्हाला मोहामध्ये पाडायचा प्रयत्न करतोय. योसेफाला पहिले देवाच्या लोकांना
खड्ड्यात टाकायचा प्रयत्न केला. मग सैतान म्हटला याच्या शरीरावरती आपण अटॅक करू, याचं शरीर मोहामध्ये टाकू. कोणत्या मोहामध्ये टाकू? याच्या शरीरामध्ये काय, हा एकटा दिसतो, याचं लग्न झालेलं नाही वाटत, मग याला काय करायचं, व्याभिचार याच्यासाठी परफेक्ट आहे, मग याला व्याभिचारामध्ये टाकू. मग व्याभिचार याला टाकण्यासाठी याच्या जवळ कोण आहे, ज्याच्यामध्ये व्याभिचाराचा आत्मा आहे. मग आत्मा कोणामध्ये, जवळ जो कनेक्शन मध्ये त्याच्यामध्ये व्याभिचाराचा आत्मा आहे, तो त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट मध्ये आणेल किंवा तो व्यक्ती त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाईल. आणि जसं देवाच्या लोकांनो त्या पोटिफेराच्या बायकोच्या मध्ये व्याभिचाराचा आत्मा होता, योसेफ तिथं होता, बाकीचे नव्हते का तिथं पापात पाडायला, पण तिच्यामध्ये व्याभिचाराचा आत्मा आहे आणि योसेफला ती देवाच्या लोकांनो पकडायचा प्रयत्न करत आहे व्याभिचारामध्ये. म्हणजे आता काय, योसेफची देवाच्या लोकांनो परीक्षा आहे. काय आहे आता, काय आता? कधी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनेक परीक्षा येतात. मला एवढ्या लांब ट्रॅव्हलिंग करून शाळेत जावं लागतंय, परीक्षा आहे. पण ह्या परीक्षामध्ये जर टिकायचं असेल आणि जिंकायचं असेल तर काय करावं लागेल? परीक्षामध्ये देवाच्या लोकांनो, तुम्ही परीक्षा देत आहात, तुम्हाला मदत कोण करणार नाही का? करल परीक्षामध्ये मदत? आता ह्या टीचर आहेत, मदत करतात तुम्ही एक्झाम हॉलमध्ये? अजिबात नाही. पेपर तुमचा तुम्हाला लिहायचा आहे, योसेफचा पेपर योसेफला लिहायचा आहे. पण देवाच्या लोकांनो, परीक्षामध्ये तुम्हाला माहितीये, तुम्ही जे शिकलेले आहात, जी गोष्ट तुम्ही शिकलेले आहात तेच उत्तर तुम्हाला द्यायचंय, वेगळा प्रश्न नसतो. समजते की नाही? तुम्हाला 10चा अभ्यास दिलाय, तुम्हाला काय FY चा प्रश्न येणार नाही, 10चं जे शिकवलं ते येईल. म्हणजे वचन देवाच्या लोकांनो देवाकडून तुमच्याकडे आलंय, त्याच्यावरतीच तुमची एक्झाम आहे, बाकी दुसरी काहीच एक्झाम नाही. देव तुम्हाला पुढे पाठवायचा प्रयत्न करतोय पुढच्या वर्गामध्ये. अरे आता बस झालं, हा पहिलेतच आहे, हा त्या अॅनोटिंग मध्येच आहे, चल याला पुढच्या वर्गामध्ये टाकू. मग देवाच्या लोकांनी याला पुढच्या वर्गात टाकायचं तर काय करावं लागेल? परीक्षा घ्यावं लागेल. हा परीक्षेत योग्य आहे की नाही, हा पुढच्या वर्गात जाण्यास योग्य आहे की नाही, पास्टर होण्यासाठी मी योग्य आहे की नाही. परीक्षा होऊन पास्टर होतो का डायरेक्ट माणूस पास्टर होतो? असं होत नाही. मग योसेफाची परीक्षा आहे देवाच्या लोकांनो, आणि परीक्षेमध्ये एक गोष्ट महत्वाची आहे. क्वेश्चन आलाय, व्याभिचार कर. काय आलाय क्वेश्चन? व्याभिचार कर, ऑफर आहे, असा क्वेश्चन योसेफाकडे आलाय देवाच्या लोकांनो. योसेफाला उत्तर द्यायचंय. योसेफाचं उत्तर काय देवाच्या लोकांनो? पाहू आपण. उत्पत्ती याचा 1 अध्याय आणि 27 वचन. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. येस. आता परीक्षेमध्ये योसेफ व्याभिचाराचा क्वेश्चन आलाय, व्याभिचार कर असा क्वेश्चन त्याच्याकडे आलाय, त्याला लिहायचंय. आता योसेफ विचार करतोय, मी देवाच्या प्रतिरूपाचा आहे. कोणाच्या प्रतिरूपाचा आहे? देवाच्या प्रतिरूपाचा. म्हणजे देवाची मी इमेज आहे, देवाची मी आकृती आहे. देव जसा दिसतोय तसा मी दिसतोय, आणि ज्यावेळेस देव जसा दिसतोय तसा मी आहे, तर देवाच्या लोकांना देवाच्या क्वालिटी माझ्यामध्ये पाहिजे. काय पाहिजे? देवाच्या क्वालिटी माझ्यामध्ये पाहिजे, कारण देवाची इमेज मी आहे. आता देवाच्या लोकांनो, देव पण बघतोय योसेफ पडेल की काय व्याभिचारामध्ये, आणि सैतान पण बघतोय योसेफ पडेल की काय व्याभिचारामध्ये. पण त्याने वाचलेलं आहे की मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा आहे, म्हणजे सेम देवासारखा मनुष्य आहे. मी देवासारखा आहे, आणि जर देवासारखा आहे तर देवाच्या लोकांनो देवाची क्वालिटी माझ्यामध्ये पाहिजे. आणि देवाची क्वालिटी काय देवाच्या लोकांनो? जी येशूमध्ये क्वालिटी आहे ती योसेफामध्ये पाहिजे, जी येशूमध्ये क्वालिटी आहे ती मंडळीमध्ये पाहिजे, जी येशूमध्ये क्वालिटी आहे तुमच्या जॉबमध्ये तुमच्यामध्ये पाहिजे, म्हणजे येशूची क्वालिटी तुमच्यामध्ये पाहिजे. सेम इमेज देवाच्या लोकांनो देवाला तुमच्यामध्ये दिसली पाहिजे. त्या परीक्षामध्ये ज्यावेळेस सेम इमेज देव तुमच्यामध्ये पाहतो, त्याची इमेज काय देवाच्या लोकांनो? की सत्य. परीक्षेमध्ये आन्सर लिहावं लागतं देवाच्या लोकांनो, सत्य. काय लिहावं लागतं? तुम्ही आन्सर चुकीचं लिहिलं तर काय होईल? तुम्ही काय करताल? आन्सर जर खोटं लिहिलं तर काय होईल? फेल होताल. म्हणजे प्रत्येक परीक्षामध्ये तुम्हाला आन्सर द्यायचंय देवाच्या लोकांनो. काय? खरं आन्सर द्यायचंय. काय द्यायचंय? खरं. तुम्हाला खोटा आन्सर देऊन तुम्ही परीक्षेत पास होऊ शकत नाही. तुम्ही काहीतरी मारून देवाच्या लोकांना परीक्षेत पास होऊ शकत नाही. तुम्हाला एकच गोष्ट करायची की आन्सर खरं पाहिजे. मग आता खरं आन्सर देवाच्या लोकांचं काय आहे? येशू म्हणतोय सत्य मार्ग जीवन मीच आहे, म्हणजे मी सत्य आहे. आणि जर येशू सत्य आहे, त्याची इमेज तुमच्यामध्ये सत्यच दिसली पाहिजे. परत सांगतो,
येशू सत्य आहे, तो तुमच्यामध्ये त्याची इमेज बघतोय, उत्तर देताना तुमच्यामध्ये ते सत्य पाहिजे, आणि ज्याच्यामध्ये सत्य आहे तो परीक्षेत उत्तीर्ण होतो. पण जर परीक्षेत तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल, सैतानाने टाकलेल्या जवळपासच्या लोकांना तुमच्यामध्ये सत्य पाहिजे, आणि जर सत्य तुमच्यामध्ये, कितीही मोठी परीक्षा असू द्या, त्या परीक्षेतून तुम्ही पास होणार 100 आउट ऑफ 100. प्रभूच्या वचनाने जे देवाच्या लोकांनो आन्सर आहे, तेच आन्सर तुमच्यामध्ये येशूला दिसणार. योसेफाने देवाच्या लोकांनो, देव काय आहे? सत्य आहे. जुने करारात वाचलं की नाही? देव सत्याचा सागर आहे, बायबल सांगतं. माहितीये का? अहो माहितीये की नाही? माहितीये नाही? नव्या करारात तुम्ही ऐकलं असतं, सत्य मार्ग जीवन येशू आहे. मग जुन्या करारात देवाच्या लोकांना सत्याचा सागर कोण आहे? यहोवा परमेश्वर आहे. काय? यहोवा परमेश्वर. निर्गमयाचा 34 अध्याय आणि 6 वचन. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर परमेश्वर दयाळू व कृपाळू, देव मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर. कशाचा सागर? दयेचा व सत्याचा सागर. अहो सत्याचा सागर. जुन्या करारात यहोवा परमेश्वर सत्याचा सागर आहे. सेम इमेज योसेफाच्या जीवनात बघतोय. नव्या करारात येशू म्हणतोय सत्य मार्ग जीवन आहे, सत्य त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला परीक्षेत पास व्हायचंय तर उत्तर पण तुम्हाला सत्य लिहावं लागन, खरं लिहावं लागन. आणि जर योसेफामध्ये देवाची इमेज आहे, खरं आहे, तर देवाच्या लोकांनो किती मोठ्या व्याभिचाराच्या खड्ड्यामध्ये योसेफला टाकलं असेल, योसेफ ती परीक्षा पास करील. योसेफ कधीच देवाच्या लोकांना व्याभिचार करणार नाही. समजते की नाही समजते? लोक व्याभिचार का करतात माहितीये तुम्हाला? का? सत्य त्यांच्यामध्ये नाहीये, ते देवाची इमेज नाही बनत. जे लोक व्याभिचार करतात देवाच्या लोकांना, ते देवाची इमेज नाही बनत, त्यांच्यामध्ये सत्य नाहीये. आणि जर सत्य तुमच्यामध्ये नाहीये, खोटं तुमच्यामध्ये, तर तुमचा आन्सर पण फेल येईल. तुम्ही परीक्षा देताल, व्याभिचारात पडताल, तुम्ही नेक्स्ट लेवलला जाणार नाहीये, कारण तुमच्यामध्ये सत्य नाहीये. तुम्ही देवाची इमेज म्हटलं पाहिजे, मी देवाची इमेज आहे. कितीही मोठी परीक्षा होत असताना देवाच्या लोकांनो, तुमच्या पुढे समुद्र आहे, इस्रायल लोकांच्या पुढे समुद्र आहे, परीक्षा आहे त्यांची, काय होईल? मोशे देवाची इमेज आहे, तुम्ही देवाची इमेज आहात. कितीही मोह तुमच्या समोर आला, तुम्ही देवाची इमेज आहे, देव मोहात पडणार नाही, तर तुम्ही कसं काय मोहात पडणार? तुमच्यामध्ये सत्य आहे. समजते की नाही समजत? अहो मला जर हे रिलेशन कळलं असतं, मी उड्या मारल्या असत्या. तुम्ही देवाची इमेज आहात, देव सत्य आहे, आणि सत्य परीक्षेमध्ये लिहिल्यानंतरच बरोबर येतो, आन्सर बरोबर येतं. आणि जर देवाच्या लोकांना योसेफ परीक्षामध्ये त्याला सत्य इमेज देवाला दाखवून, देव त्याची इमेज योसेफामध्ये पाहिल, आणि योसेफामध्ये देवाची इमेज पाहिल्यानंतर, देवाचा चेहरा पाहिल्यानंतर, जेव जसं सत्य तसं योसेफ सत्य निघल, आणि योसेफ परीक्षेत पास होईल. रिव्हिलेशन समजलं नाही तुम्हाला? तुम्ही उठून उड्या मारल्या असत्या. कळलं की नाही? तुम्ही देवाची इमेज आहात. जे देवामध्ये ते तुमच्यामध्ये लोकांना दिसतं. जे देवामध्ये स्वतःत पाहतो, देव तुमच्यामध्ये पाहतो. तुम्ही देवाचा मिरर आहात. जो देव आहे ते तुमच्यात दिसतो देवाला, हे माझे लोक आहेत, मी यांच्यामध्ये दिसतोय. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अडकणार नाहीये देवाच्या लोकांनो. तुमच्या पुढे किती महाग सोनं ठेवले, 5 तोळे, तुम्ही उचलणार नाहीयेत, कारण तुमच्यामध्ये सत्य आहे. आणि काही लोक मोहात पडतील, ते उचलतील, ते देवाची इमेज नाहीये, त्यांच्यामध्ये सत्य नाही, ते उचलतील आणि मोहात पडतील. अनेक बायबलचे देवाच्या लोकांनो काही लोक आहेत, ते मोहात पडले, ते देवाची इमेज ठरू शकले नाही. यहोदा इस्करस येशू बरोबर राहणारा, येशू बरोबर बोलणारा, कितीतरी चमत्कार त्यांनी पाहिले, कितीतरी गोष्टी देवाच्या लोकांनो यहोदा इस्करने मेलेल्या पाहिल्या, पण तो देवाची इमेज बनू शकला नाही. त्याच्यामध्ये देवाच्या लोकांनो सत्य नव्हतं. प्रत्येक परीक्षा यहोदा इस्करांनी आन्सर खोटं दिलं. मग तुम्ही जीवन जगत असताना तुमची परीक्षा होते की नाही?
होते की नाही? आणि परीक्षामध्ये टिकायचं असेल तर तुमच्यामध्ये सत्य पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमच्यामध्ये सत्य येईल, तुम्ही टिकताल आणि सैतान हरला जाईल, तुम्ही जिंकले जाताल. कारण तुम्ही देवाची इमेज आहात. देव त्याची इमेज तुमच्यामध्ये पाहतोय. सत्य टिकतं, सत्य टिकतं. असा विश्वास ठेवायचा ना, देवासारखा विश्वास. देव काही पण करू शकतो, काही पण, काही पण. देव काही पण करू शकतो असा विश्वास ठेवा. आज नंतर क्षणात तुम्हाला त्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. क्षणात सांगतोय मी. तुमच्या खिशाकडे पाहायचं नाही, तुमच्या अकाउंटकडे पाहायचं नाही, तुमच्या घराकडे पाहायचं नाही, तुमच्या तब्येतीकडे पाहायचं नाही, तुमच्या गोष्टीकडे तुम्ही नाही पाहायचं. तुम्ही फक्त म्हणायचं आज नंतर, मी देवाची इमेज आहे, मी देवाची प्रतिकृती आहे, मी देवासारखा दिसतो. तुम्ही काळे असले तरी देवासारखे दिसता, गोरे असले तरी देवासारखे दिसता, तुम्ही कसे पण असा तुम्ही देवासारखे दिसता, तुम्ही म्हातारे असले तरी देवासारखे दिसता. तुम्ही एकच म्हणायचं प्रत्येक परीक्षामध्ये, मी देवाची इमेज आहे. आणि जर देव ह्या गोष्टी करू शकत नाही, मी कशा या गोष्टी करू? माझ्यामधून सत्यच वरती निघल, असत्य निघणारच नाहीये. परीक्षेत टिकण्यासाठी तुमच्यामध्ये सत्य टिकावं लागेल तुम्हाला. कोणतीही परिस्थिती येऊ दे, आजार असतील घरात, त्या आजारामध्ये सत्य तुमच्यामध्ये टिकलं पाहिजे. एकही शब्द देवाच्या विरोधात निघला नाही पाहिजे, एकही शब्द. इथं असे लोक आहेत, आजारी आहे कुटुंब, सगळे घरी आजारी आहेत, पण त्या सिस्टर, मी देवाची इमेज आहे, देव माझ्यामध्ये. कधीच देवाच्या विरोधात एकही शब्द नाही. देव त्या आजारातून त्यांना आरामशीर बाहेर काढेल. आणि आज नंतर सैतानाला पूर्ण आजार लावून देईल. आणि सैतान एवढा आजारी पडेल का परत त्यांच्या पाठीमागे पडणार नाही. तुमच्यात काय टिकलं पाहिजे? सत्य. पास्टर बोलले, राग येतो माणसाला. देवाने एक गोष्ट दिली नाही तुम्हाला, 4 गोष्टी दिल्यात, तुम्ही त्या 4 गोष्टीकडे पाठत नाही. एक गोष्ट दिली नाही, तुम्हाला कळत नाही आता ती चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी, पण तुम्हाला वाटतं मी ही मागितली, मला ही का दिली? अरे तो सत्य आहे, त्याला कळतंय तुमच्या बेस्ट तुमच्यासाठी काय आहे. आणि ज्यावेळेस बेस्ट गोष्टी तुमच्यासाठी येतात, तुम्ही स्वीकारायला पाहिजे. मग जॉब मध्ये तुम्ही असताल, जॉब करत असताल, तुमचे पार्टनर चोरून काहीतरी घरी नेत असतील त्या जॉब मधले कॉम्प्युटरचे गोष्टी, किंवा तुम्ही जॉब मध्ये काय असेल, तुम्ही डिलिव्हरीचे काही पॉकेट्स, काहीतरी ते लोक घरी नेत असतील. मग तुम्ही देवाचे आहेत, देव तुमच्यामध्ये बघतोय, अरे हा माझा बच्चा सत्य आहे, याच्यामध्ये माझी इमेज दिसती लोकांना. लोक पण बोलतात काही दिवसांनी, अरे ते ख्रिश्चन लोक आहेत, ते विश्वासू लोक आहेत, ते चोरी करू शकत नाहीत. तुमचा प्रकाश जगासमोर पडलाय, तुमचं सत्य जगासमोर ओपन केलंय, कारण तुम्ही चोरी करू शकतच नाहीये. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला टिकायचं असेल तर देवाच्या लोकांनो, दुसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात करल, जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सत्यात टिकले पाहिजे. तुम्हाला दुःख येऊ, टेन्शन येऊ, ताणतणाव येऊ, तुम्ही काम करण्याच्या परिस्थितीत नसावो, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असावं, त्या परिस्थितीमध्ये तुमच्यामध्ये सत्य टिकलं पाहिजे. कळलंय आज नंतर? कळतंय की नाही? टिकल सत्य? टिकल की नाही? 100% काय टिकल? जवळपासचे लोक आरोप करतात आपल्यावर, दुसरे नाही आहेत. आरोप कुणी केला? जवळच्या, जिथे इथं काम करतोय तिने काय केला? आरोप चुकीचा. मग ती आरोप करीत आहे. मग योसेफ म्हटला, जाऊ द्या, मला आरोपी ठरवलंय, आता जेल मधून सुटल्यावर जाऊन परत तिच्यावर बलात्कारच करतो, असं योसेफ म्हटला का? आता मला आरोपी बनवलंय म्हणल्यावर मी आरोपी सारखंच वागन. येशूवर किती आरोप केले. अरे हो कोणा बरोबर बसतोय? कसबिनी बरोबर बसतोय, उठतोय. असे येशू साठी आरोप केले देवाच्या लोकांनी. आरोप करू द्या, तुमच्यामध्ये सत्य टिकलं पाहिजे. तुमच्यातली असत्यता येण्यासाठी त्या गोष्टी सैतान करत आहे. आज नंतर एकदम शांत राहा. परीक्षा देवाच्या लोकांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते, आणि पेपर सत्य तुमच्यामध्ये टिकलं तर तुम्ही पास होताल, नाही तर पास होणार नाही. आणि ज्यांच्यामध्ये सत्य टिकतं ते जिंकले जातात. कितीही मोठी परीक्षा तुमच्या समोर असू द्या, ती तुम्ही जिंकतालच. तुम्ही टिकताल तर जिंकताल, कारण तुमच्यामध्ये सत्य आहे देवाच्या लोकांना. आणि ज्या वेळेस तुम्ही परीक्षा पास होता, देव तुम्हाला एक बक्षीस देऊन टाकतो. योसेफाला एक बक्षीस देऊन टाकलं तुरुंगामधून 10 वर्षानंतर.
डायरेक्ट त्या राज्याचा, त्या देशाचा पंतप्रधान करून टाकलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही परीक्षा देतात असं समजू नका. सत्य तुमच्यामध्ये, तुम्ही टिकवताल आणि तुम्हाला एक बक्षीस स्वर्गातून रिलीज केलं जाईल. आणि ते असं बक्षीस असेल की सगळं जग तुमच्याकडे बघेल, सगळं जग तुमच्याकडे बघेल. मग तुम्हाला एक गोष्ट करायची, सत्यात तुम्हाला टिकायचंय. सत्य तुमच्यात टिकलं पाहिजे, जे सत्य येशूमध्ये टिकलं. याकोबाचं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन 12. जो माणूस परीक्षेत टिकतो, बस, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य. तो धन्य. योसेफ धन्य. कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. जीवनाचा मुकुट हालेलुया. तुमच्यासाठी रेडी केलेला आहे. परीक्षात तुमच्या सत्य टिकलंय, जीवनाचा मुकुट तुम्हाला परमेश्वर देईल. आणि तो जीवनाचा मुकुट असा असेल, तो जीवनाचा मुकुट कधीच नष्ट न होणारा. कधी? परीक्षेत टिकल्यावर. परीक्षा येतात, परीक्षेत फेल व्हायचं जर असेल तर तुमच्यामध्ये असत्य असेल, तुम्ही टिकत नाही सत्यामध्ये. आणि जर तुमच्यामध्ये सत्य टिकलं देवाच्या लोकांनो, प्रत्येक परिस्थितीमध्ये, तर देवाच्या लोकांनो तुम्हाला जीवनाचा मुकुट दिला जाईल. तो तर तिकडे दिला जाईल, पण इथंच रिवॉर्ड, बक्षीस तुमच्यासाठी येशूने ठेवलेले आहेत. तुम्हाला सत्य टिकायचंय. काय टिकायचंय? येशू दारू पेत, मग मी दारू प्याणार. येशू गुटखा खात, मग मी गुटखा खाणार. येशू सरमाडी घेत, मग मी सरमाडी घेणार. येशू पवित्र आहे, मग मी पवित्र राहणार. माझ्यामध्ये सत्य आहे, जे येशूमध्ये ते माझ्यामध्ये दिसते. मी येशूची इमेज आहे. आणि ज्यावेळेस येशूची इमेज तुम्ही बनता तुमच्यामध्ये, अख्खं जग तुमच्याकडे बघल. तुम्हाला फेकून दिलेलं असले तरी लोक तुमच्याकडे येतील, लोक तुम्हाला मान देतील, लोक सन्मान देतील. कारण तुम्ही सत्यामध्ये टिकलात. आणि ज्याच्यात सत्य टिकलंय त्याने जीवनाला जिंकलंय. तो येशू आहे, त्याने जिंकलंय. तुम्ही पण जीवनाला जिंकून टाकताल. जीवनाचा मुकुट पाहिजे, तो भेटेनच तुम्हाला. पण देवाच्या लोकांनो, इथंच तुमच्यासाठी अवॉर्ड स्वर्गातून रिलीज केलेले आहेत, बक्षीस रिलीज केलेले आहेत. जो सत्यात टिकतो देवाच्या लोकांनो, त्याच्यासाठी सत्याचे बक्षीस स्वर्गातून रिलीज केले जातात. तुम्ही अशी बरकत आतापर्यंत पाहिली नाही. सत्यात तुम्ही टिकता, न संपणारी बरकत स्वर्गातून परमेश्वर तुम्हाला देईल. तुम्ही सत्यात टिकताल, अशा गोष्टी स्वर्गातून रिलीज केले जाईल. एंजेलिक व्हिजिटेशन तुम्हाला होतील, देवदूत येऊन तुम्हाला भेटतील, स्वर्गीय संदेश तुम्हाला सांगण्यात येईल. तुम्ही लोकांना स्वर्गाचा संदेश सांगताल, कारण तुम्ही सत्यात टिकलेले आहात. कर्ज तुमच्यामधून काढून टाकलं जाईल, बेरोजगारी तुमच्या घरातून काढून टाकली जाईल. तुम्हाला परमेश्वर सामर्थ्यात उभा करत आहे, कारण तुमच्यामध्ये सत्य टिकलेलं आहे. आणि सत्य जो टिकतो तो जिंकतोच. तुम्ही या जीवनाच्या संघर्षाला पूर्णपणे जिंकलेले आहात. तुम्ही साधे लोक नाही आहेत, सैतानाची वाट लावणारे लोक आहेत तुम्ही. तुम्हाला कळत नाही काही. तुम्ही उभा राहता, दुष्टात्मे पळून जातील. तुम्ही उभा राहताल, स्वर्गातून बरकत त्या घरामध्ये रिलीज होईल. तुम्ही बोलताना गोष्टी घडतील. तुम्ही मागताना तुमच्या हातात मागायच्या अगोदर त्या गोष्टी येतील, कारण तुमच्यामध्ये सत्य टिकलेलं आहे. ज्याच्या सत्य टिकलेलं आहे देवाच्या लोकांनो, सत्य जो टिकवतो, जगातल्या सगळ्या गोष्टींना तो जिंकलेला आहे. परीक्षेत जो टिकतो त्याला काय भेटतं? बक्षीस भेटतं. कोणाची परीक्षा होत असेल, आता बॅचलर लोकांची परीक्षा होते, लग्न होस तर टिकायला पाहिजे एकदम पवित्रतेमध्ये, का नाही? हो की नाही? की मनाने मुलगी लग्न करायचंय? नाही. पवित्रता टिकवा, सत्य तुमच्यामध्ये टिकवा. देव पवित्र आहे, तुम्ही पवित्र आहेत. असं समजू नका की लग्न केल्यानंतर काय वेगळं आहे. लग्न केल्यानंतर सेम जीवन जगू शकता प्रभू बरोबर, त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही जाऊ शकता. पण तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सत्य टिकलं पाहिजे. एक मुलगा होता आणि त्याला येशू कळला. आणि येशू कळल्यानंतर देवाच्या लोकांना तो व्यसन करायचा, गुटखा खायचा, दारू प्यायचा, गांजा प्यायचा. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीला, त्या मुलाला येशू कळला,
तो बायबल वाचायला लागला, प्रार्थना करायला लागला. बोललो याच्यामध्ये सगळं सत्य दिलंय, चर्चमध्ये सत्य लागतंय, मी जे करत होते ते सगळं असत्य आहे. मग त्याने ती दारू सोडली, गांजा सोडला, सगळं सोडलं आणि फक्त तो आणि बायबल आणि प्रार्थना आणि काम, बस. त्याला लोक चिडवायची, त्याचे मित्र, अरे तू काय येत नाही तिकडं? नाही, मला तिकडं मन होत नाही, मला जायचं. त्याचे मित्र त्याला फोन करायचे, ये या हॉटेलवर आम्ही बसलो, ये आपण जरा घेऊ. तो त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायचा नाही. परीक्षा सैतानाने पूर्ण जोर लावला त्याला परत पाडायचं देवाच्या लोकांनो व्यसनामध्ये, पूर्ण जोर. मित्र परिवार एवढा त्याला फोर्स करायचा की तू पडलाच पाहिजे, पण त्याच्यात सत्य टिकलं देवाच्या लोकांनो. त्याला जिंकायचं होतं व्यसनाला. येशूने जग जिंकलंय तर व्यसन काय देवाच्या लोकांनो? तो अजिबात मित्रांचं ऐकायला नाही, तो एकटा राहायला लागला, त्याचे मित्र तुटायला लागले, तो आणि प्रभू एक बरोबर संगतीने चालायला लागले. आणि जसे चालत चालत देवाच्या लोकांनो जीवन तो देवाच्या उपस्थितीत घालवायला लागला. त्याला एक जॉब लागला. जॉब मध्ये देवाच्या लोकांनो सगळे मित्र मैत्रिणी असतात आणि तिथं पण देवाच्या लोकांना मुली सिगरेट प्यायच्या, मुलं सिगरेट प्यायचे, दारू प्यायचे सॅटर्डे संडेला IT कंपनीत. मग हा मुलगा देवाच्या लोकांना देवाच्या उपस्थितीत बसायचा. तो दारू घेत नव्हता, सिगरेट घेत नव्हता, सगळं. मग सैतानाने सगळं ट्राय केल्यानंतर एक मुलीला तो आवडला. मग ती मुलगी त्याच्या पाठीमागे लागायला लागली. चॅटिंग सुरू झालं व्हॉट्सअप वरती आणि तो येऊन सगळं पास्टरला सांगायचा. पास्टर म्हणायचे, तुला पकडायला सैतानाने पूर्ण ट्रॅप लावलाय, आता तू काय करायचंय, फक्त तुझ्यामध्ये वचन पाहिजे, तू प्रार्थना कर, बायबल वाच. ती मुलगी एवढी देवाच्या लोकांना त्याच्या पाठीमागे लागली, व्यभिचारात पाडायला लागली. त्या मुलाने देवाच्या लोकांना त्या मुलीला नंतर ब्लॉक करून टाकलं. ज्या गोष्टी तुम्हाला देवाच्या राज्यापासून, सत्यापासून खोट्यामध्ये पाडत असतील त्या लोकांना, त्या गोष्टींना ब्लॉक करा. मग तो मुलगा वाढत 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 गेला देवाच्या लोकांना. आणि त्याला एक सवय होती चोरीची, चोरी करायची त्या मुलाला. पण प्रभूमध्ये आल्यानंतर देवाच्या लोकांनो एकदा तो दुकानात गेला आणि दुकानात गेल्यानंतर त्याला त्या दुकानदाराने एक्स्ट्रा जास्त पैसे दिले. त्याला खूप आनंद झाला, एक्स्ट्रा पैसे आलेत. पण त्याच्यामध्ये सत्य होतं, त्याने ते पैसे परत रिटर्न केले देवाच्या लोकांना, जे एक्स्ट्रा पैसे आले दुकानातले. आणि तो सामान घेऊन घरी आला. एक परीक्षा व्यसनामध्ये झाली, दुसरी परीक्षा देवाच्या लोकांनो व्यभिचारामध्ये झाली, तिसऱ्या परीक्षामध्ये देवाच्या लोकांनो खोट्यामध्ये झाली. प्रत्येक गोष्टीमध्ये तो मुलगा टिकत 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 गेला. कारण देवाच्या लोकांनो देवाचं वचन सर्व काळ टिकणार आहे आणि देवाचं वचन त्याच्यामध्ये सर्व काळ टिकणार आहे. देवाच्या लोकांनो जगातल्या गोष्टी नष्ट होणार आहेत, देवाचं वचन सर्व काळ टिकणार आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचं वचन त्याच्यामध्ये टिकत टिकत राहिलं देवाच्या लोकांनो. पुढं परत त्याच्या परीक्षा अशा अनेक झाल्या देवाच्या लोकांनो. एक दिवशी त्याचं लग्न जमायला लागलं. त्याचं लग्न होत नव्हतं. सगळे म्हणायचे, अरे तुला बायको कशी भेटन, तू तर बिलीवर्स आहेत. तो प्रार्थना करायचा, उपवास करायचा आणि देवाच्या लोकांनो एक दिवशी देवाच्या उपस्थितीमध्ये जी त्याला प्रॉफिसी झाली त्याने ती प्रॉफिसी कॅच केली आणि ज्या डेटला त्याचं लग्न सांगितलं त्या डेटच्या अगोदर त्याचं लग्न होऊन गेलं देवाच्या लोकांना. जी बायको प्रभुकन होती त्याला प्राप्त झाली. आता त्यांनी एवढ्या परीक्षा दिल्या आणि एवढ्या परीक्षामध्ये प्रत्येक वचन त्याच्यामध्ये टिकलंय आणि टिकवत चाललंय. आता आवड त्याच्यासाठी आहे, असं आवड त्याला भेटलं देवाच्या लोकांनो. त्याला हाय लेवलचा जॉब लागला. परमेश्वराने त्याला घर पण दिलं, गाडी पण दिली. आज तो मुलगा चांगला सेटलमेंट मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. या गोष्टीतून एकच गोष्ट शिकायची, मोहात पाडायला सैतान तयार आहे, पण तुमच्यात सत्य टिकलेलं आहे, टिकवलंय तुम्ही. जे टिकतो तो 100% जिंकतो. तो मुलगा जिंकला, येशू जिंकला, ही मंडळी पण 100% जिंकणार. एक दिवशी तुम्ही आणि मी स्वर्गात बसणार. तुम्ही आणि मी स्वर्गात बसणार येशू समक्ष.
तिसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊ. टिकायचं असेल तर काय केलं पाहिजे? पहिल्या गोष्टीमध्ये देवाच्या लोकांना शांती तुमच्यामध्ये टिकली पाहिजे. दुसऱ्या गोष्टीमध्ये सत्य तुमच्यामध्ये टिकलं पाहिजे, कारण देवाची इमेज तुम्ही आहात, देव सत्य, तर तुमच्यामध्ये परीक्षा देताना सत्यच टिकलं पाहिजे. आणि जो सत्य टिकवतो तो 100% जिंकतो. दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की जाऊन यार्दनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. या ठिकाणी देवाच्या लोकांनो नामन नावाचा एक व्यक्ती आहे, आणि तो देवाच्या लोकांनो एक चांगला मोठा अधिकारी आहे. आणि ज्यावेळेस आरामी लोकांनी इस्रायलवरती हल्ला केला, तर त्याने इस्रायल मधल्या एक मुलीला पकडलं आणि त्यांच्या देशामध्ये घेऊन गेले. आणि ती मुलगी नामानाच्या घरी होती. नामानाला तिने पाहिलं, अरे याला तर कोड आहेत. मग तिने सांगितलं, आमच्या इकडे जा, आमच्या राजाला सांगा, त्याच्याकडे एक संदेश आहे असा, तो काय करेल, आमच्या इस्रायलला गेले का तुमचे कोड निघून जातील, तुम्ही फक्त तिकडे जा. मग त्याने राजाला सांगितलं, राजाने पत्र दिलं. जसं पत्र त्या राजाकडे गेलं इस्रायलच्या, त्याने वाचलं. तो म्हटलं, मी काय नीट करू शकतो काय कोड? त्याला काय कोड जमणार आहेत का नीट करायला? त्या राजाने देवाच्या लोकांना वस्त्र फाडले. त्या ठिकाणी आलिशा नावाचा एक संदेष्ट होता. तो म्हटला, बिनधास्त त्याला घेऊन या. आणि देवाच्या लोकांनो नामन देवाच्या लोकांनो आलिशाकडे पाठवला असताना आलिशाला सगळी स्टोरी माहिती आहे. आणि ह्या नामनने काहीतरी रिवॉर्ड देण्यासाठी देवाच्या लोकांनो बरोबर आपल्या काय घेतलंय, सगळी बरीचशी संपत्ती घेतली, सोनं नाणं घेतलंय, आणि तो त्या आलिशाला द्यायला तयार आहे. आलिशाकडे जायच्या अगोदरच त्याचा असिस्टंट बाहेर आला आणि त्याला सांगितलं, जा यार्दनीमध्ये 7 वेळेस डुबक्या मारून ये. तो काही भेटलाच नाही. म्हणजे ज्या व्यक्ती डॉक्टर आपल्याला नीट करणार आहे, डॉक्टर भेटला नाही. डॉक्टरनी डायरेक्ट असिस्टंटला सांगितलं, निरोप सांगितलं, जा आणि तुम्ही काय करा, यार्दनेत जाऊन 7 वेळेस डुबकी मारा. त्याच्या मनात विचार आले सैतानाचे, अरे मग आमच्याकडे काही नद्या नाहीत का डुबक्या मारायला? त्याला वाटलं असं, हा तिथं जाईल, प्रार्थना करील, आणि प्रार्थना केल्यानंतर काय होईल, माझे कोड निघून जातील, असं त्याच्या मनामध्ये होतं. काहीतरी माझ्या संग बोलल, काहीतरी दवा लावायला देईल, काहीतरी तेल लावायला देईल, काहीतरी करील. पण अजिबात देवाच्या लोकांनो या नामनला आलिशा काहीच बोलला नाही. त्याला सांगितलं, 7 वेळेस जा आणि यार्दनीमध्ये डुबक्या मार. आता हा म्हटला, जातो घरी, कशाला डुबक्या मारू मी? पण त्याचा एक नौकर होता, तो म्हटला, अहो तुम्हाला काय अवघड काम सांगितलंय का? फक्त डुबक्या मारायचे सांगितल्यात का? अवघड काम आहे? सैतान बघा किती धूर्त आहे. आणि हा देवाच्या लोकांनो यार्दनेमध्ये गेला. यार्दनेमध्ये गेल्यानंतर देवाच्या लोकांनो ह्या नामनने पहिली डुबकी स्नान यार्दनेमध्ये केलं आणि बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्या पांढऱ्या डागाकडे पाहिलं असेल त्याने, हे पांढरे डाग काहीच गेलेले नाहीत असं त्या नामनला दिसलं. आणि ज्या वेळेस देवाच्या लोकांनो पहिल्या डुबकीमध्ये नामनला दिसलं की हे पांढरे डाग गेलेले नाहीयेत, आणि संदेश त्याने सांगितलंय 7 वेळेस डुबकी मारायची. पहिल्या वेळेस तर थोडाफार काहीतरी इफेक्ट पाहिजे, बाजूचं तर गेलं पाहिजे, मध्ये काहीतरी डाग पाहिजे, चांगल्या गोष्टी तर दिसल्या पाहिजे, 1% तरी माझ्यात बदल पाहिजे, असं काहीतरी पाहिजे. असं कोण सांगतं? ज्या वेळेस नामन पाण्यातून वरती आला, आजूबाजूची परिस्थिती ही तुमच्या बरोबर बोलती की तुझ्यामध्ये काहीच फरक नाहीये. तू सांगितलेल्या गोष्टी केल्यात, काय केल्यात? डुबकी मारली, मारायला लावली, पण तुझ्यात 1% सुद्धा बदल नाहीये. कोण म्हणतंय? आजूबाजूची परिस्थिती. तुम्ही जीवन जगत असताना वचन वाचताय, वचन कोट करताय, तुम्ही वचन हळूहळू 100% फॉलो करायचा प्रयत्न करताय, तिथपर्यंत पोहोचायचा तुम्ही प्रयत्न करताय. पण ज्यावेळेस एक गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करताय आणि आजूबाजूचे लोक तुम्हाला म्हणतात तुझ्यात काहीच बदल दिसत नाही, आणि ज्यावेळेस नामननी बाजूची परिस्थिती पाहिली असेल की त्याच्याबरोबर बोलली असेल, अरे तुझ्यात काहीच बदल नाही, नामन म्हटलं असेल कशाला डुबकी मारायची, चला. पण नामननी देवाच्या लोकांना असं केलं नाही. नामनला तोडायचा पूर्ण प्रयत्न केला सैतानाने, कारण त्याला वाईट कोड तसेच त्याच्यामध्ये ठेवायचे होते. पण नामन पण देवाच्या लोकांना त्याचं लक्ष देवाच्या वचनाकडे, संदेशाच्या शब्दाकडे. काय? मला 7 वेळेस डुबकी मारायला लावली, मी तर एकच वेळेस मारली. मग मी काय करतो आता?
दुसऱ्या वेळेस पण डुबकी मारतो. नामन परत पाण्यात गेला असेल, परत वरती आला असेल. अरे 1% सुद्धा फरक नाहीये. अशा परिस्थितीमध्ये 1% सुद्धा फरक नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये 2 वेळेस तुम्ही त्या गोष्टीसाठी तयारी केली, ती गोष्ट प्राप्त करायला, पण ती गोष्ट तुम्हाला भेटतच नाहीये. मग अशा वेळेस सैतान काय करतो, समोरची परिस्थिती एकदा पहिल्यांदा बोललेली आहे, पण नामननी तिच्याकडे लक्ष दिलं नाहीये. काय फरक नाहीये. नामन परत वरती आलाय, 1% देवाच्या लोकांना नामन मध्ये फरक नाही. मग नामनला जुन्या गोष्टी आठवल्या असतील. काय, अरे बरे होतो कोडवाणी, काय इथं मला आंघोळ करायला लावली. जुन्या गोष्टी आठवून देवाच्या लोकांनो सैतान तुमचा विश्वास तोडायचा प्रयत्न करेल. पहिली परिस्थिती देवाच्या लोकांनो तुम्हाला दाखवून सैतान तुम्हाला विश्वासामध्ये टिकू देणार नाही, त्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या गोष्टीमध्ये, दुसऱ्या डुबकीमध्ये देवाच्या लोकांनो जुन्या गोष्टी तुम्हाला आठवतील. माझा काकाच मला असा बोलला होता लग्नामध्ये, मी कशाला त्याच्या लग्नात जाऊ. माझा भाऊ मला असा विरोधात गेला होता, मग मी त्याला कशाला माझी गाडी देऊ. जुन्या गोष्टी तुम्हाला आठवतील. जुन्या काही पण तुमच्या मनात सैतानाने टाकील. का, तुम्हाला तोडायचंय. कोणापासून, तुमच्या भावापासून, तुमच्या आईवडिलांपासून, तुमच्या परिवारापासून. का, तुम्हाला एकटं पाडून तुमच्यावरती काय करायचंय, हल्ला करायचाय. मंडळीपासून, पास्टरांबद्दल मनात राग, मंडळीपासून दूर. ज्या चर्चला तुम्ही जातात, काही नवीन लोक मला दिसतात, कधीच पास्टर बद्दल मनात राग मानू देऊ नका तुमच्या. कधीच. तुमच्या पास्टरला कायम झेलून ठेवा. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. पास्टरच्या डोक्याला ताप देऊ नका. पॅरासिटामॉल गोळी खाऊन ताप कमी करता येत नाही मंडळीने दिलेला. जुन्या गोष्टी आठवायच्या नाही. जुन्या गोष्टी आठवल्या 100% देवाच्या लोकांना तुमची मैत्रिणी तुम्हाला जुन्या गोष्टी आठवून देईल, तुमचं बॅकग्राऊंड आठवून देईल. अरे तू तसं केलंय, हिने असं केलंय, आईने असं केलंय, वडिलांनी असं केलंय, त्या गोष्टी आठवतात. ते झालंय, त्याला 10 वर्ष झालेत, 100 वर्ष झालेत का, 50 वर्ष झालेत का, तुम्ही पुरलेल्या गोष्टी उकरून काढत आहेत. त्याने तुमचा विश्वास तुटला जाईल. आज नंतर त्या गोष्टी ब्लॉक. परमेश्वराने एकदम पवित्र रस्ता तुमच्यासाठी तयार केलेला आहे. पुढं पहा आणि चाला, विश्वासात खंबीर व्हा. बस. तिसरी डुबकी मारली असेल, 1% नामनला फरक नाहीये. 1%. पूर्ण देवाच्या लोकांनो नामनचा विश्वास ब्रेक करायचा प्रयत्न चाललाय, तोडायचा प्रयत्न चाललाय. इथं नामनला 7 डुबके मारू द्यायचा नाही असा प्रयत्न चाललेला आहे. नामनच्या आजूबाजूचे आले असतील, मनातल्या मनात म्हणशील, अरे काहीच दिसत नाही याच्यामध्ये बदल, हा कशाला डुबक्या मारतोय, हा वेडा आहे की काय. लोक तुम्हाला येऊन रोखायचा प्रयत्न करतील, तुमचा विश्वास तोडायचा प्रयत्न करतील. कशाला जाते चर्चला, कशाला बायबल वाचते, कशाला तो करतो, हे सगळं सैतान कोण आहे हे तुम्हाला नक्की माहिती पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचत नाही, प्रार्थना करत नाही, 100% सैतानाच्या उपस्थितीमध्ये एंट्री करण्यासाठी सैतानाने डोर ओपन केलेले आहे. लोक लांबून लांबून फोन करतील तुम्हाला, तुमच्या चुका दाखवतील, तुम्हाला वाईट म्हणतील, तुमच्या घराला वाईट म्हणतील, तुमच्याकडे जी गोष्ट नाही त्याच्यावर तुम्हाला टॉर्चर करतील. सैतान येऊन तुम्हाला त्या गोष्टी दाखवेल. आजूबाजूचे मित्रमैत्रिणी त्या गोष्टीवर बोट ठेवतील जी कमजोरी तुमच्यावरती आहे. पण तुम्ही तुमची कमजोरी कधीच त्या लोकांचं ऐकून घेऊन त्या कमजोरीकडे पाहू नका. ज्याने मेलेला उठवलंय तो तुमची कमजोरी काढू शकत नाही का. तुमचा विश्वास तोडायला आजूबाजूचे लोक तुम्हाला बोलतील, पण तुम्ही त्या विश्वासामध्ये टिकले पाहिजे. आणि जो विश्वासामध्ये टिकतो तो 100% जगाला जिंकतो, त्या आजाराला पण जिंकतो, सगळ्या गोष्टींना जिंकतो. आता 4थी डुबकी मारली, नामनने परत वरती आलाय देवाच्या लोकांनो. आणि ज्या वेळेस परिस्थिती सांगते काही होणार नाहीये, जुन्या गोष्टी आठवतात सांगतात काहीच होणार नाहीये. तिसऱ्या गोष्टीमध्ये आपण पाहिलं देवाच्या लोकांना, लोकांनी सांगितलंय काय होणार नाही, कशाला करतो ते. मग स्वतःच मनच मनातल्या मनात विचार येतो, मी करतोय ते बरोबर आहे का वाईट आहे, मी चुकीचंच करतोय, मला असं वाटायला लागत आहे. तुमच्या मनातले विचार तुम्हाला त्या गोष्टीपासून रोखायला सुरुवात करते. तुम्हाला चांगलं काम जरी करायचं असेल तुम्ही करत नाहीत. तुमचा विश्वास हळूहळू तोडायला सैतान तोडायला तयार होतो, हळू हळू. पण तुम्हाला त्या गोष्टीमध्ये टिकलं पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला ऐकू येतात, सैतान दिसत नाही पण ते सैतानाचे विचार असतात.
तुम्हाला ते विचार स्टॉप केले पाहिजे. ज्यावेळेस ते विचार तुम्ही ब्रेक करता, तुम्ही त्या विश्वासामध्ये टिकताल. आणि 5व्या वेळेस देवाच्या लोकांना त्यांनी डुबकी मारली असेल, परत तो वरती आला असेल. नामन वरती आला. त्याच्या मनात देवाच्या लोकांना, आता मी काही करणार नाहीये, सगळं झालंय ते झालंय, आता मी जातो इथून. म्हणजे देवाच्या लोकांना त्याला पूर्ण विश्वासामध्ये नकारात्मक करून टाकायचं, देवाच्या वचनाच्या विरोधात उभा करायचं. हे सगळं सैतान करत असतो. विश्वास तोडण्यासाठी देवाच्या लोकांना 5वी गोष्टी, पूर्ण नकारात्मक त्याच्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये येतात. तो प्रार्थना करतो, नकारात्मक होती. तो जॉब मध्ये जातो, जॉब निघून जातो. तो एखाद्याला स्वार्थ सांगतो, तो स्वार्थ ऐकत नाही. तो जे करतो देवाच्या लोकांना त्याच्यामध्ये यश येत नाही. सगळ्या गोष्टी जीवनातल्या नकारात्मक सुरू व्हायला जातात. इंटरव्ह्यू जातो, कमी पेमेंट भेटते. सैतान त्या व्यक्तीमधला देवावरचा विश्वास तोडायला बघतो. 5ही गोष्टी झाल्यात. आता 6व्या गोष्टीला 6वी डुबकी मारली देवाच्या लोकांना. एक दिवशी त्याच्या मनामध्ये असा विचार आला असेल, अरे आता काय देवच नाहीये. त्याचा विश्वास सैतानाने पूर्ण नष्ट करायचा प्रयत्न केलाय, विश्वास मारायचा प्रयत्न केलाय. का? समोर गोष्टी दिसतच नाहीये. 6 डुबक्या झाल्यात, 6वी मारली तरी कोड जसेचे तसेच आहेत. काही त्याच्यामध्ये चेंज नाहीये, कारण नष्ट होतच नाहीये ना. काम करून पण ही गोष्ट नष्ट होत नाही. तुम्ही तुमच्या मुलाला एकदा सांगता, दोनदा सांगता, तीनदा सांगता, आणि चौथ्यांदा काठी काढता, मग काठीने सांगता, 5व्यांदा हाताने सांगता. तुम्ही सांगत राहत नाही, तुम्ही एक एक गोष्टी काढून सांगता. मारिया आणि मर्थाचा ज्यावेळेस लाजर मेला, देवाच्या लोकांना त्यांचा विश्वास मरून गेला. ज्यावेळेस गोष्टी आपल्या समोर दिसत नाही ना, त्यावेळेस देवाच्या लोकांना विश्वास मरतो. 6व्या गोष्टीत पण देवाच्या लोकांना त्याचा विश्वास तोडायचा प्रयत्न केलाय, पण तो म्हटला नाही. अहो, मला 7 मारायला सांगितलेत, मी 6च मारलेत. मला देवाने सांगितलं 1 वर्षात लग्न होईल, मग मला काय करावं लागेल? देवाच्या नियमावर प्रीती करावं लागेल. मी कोणत्या गोष्टीत अडकणार नाही, आणि मी जर अडकलो तर होणार नाही. काय करावं लागेल? जे देवाचा शब्द तुमच्याकडे आलाय त्याच्यावर 100% कॉन्सन्ट्रेशन करा. 7 तर 7. आणि जसं देवाच्या लोकांना 7वी डुबकी, नामन बाहेर आला, सगळे कोड त्याचे गायब झाले होते. 6 वेळेस सैतानाने त्याला मोडायचा प्रयत्न केला, पण 7व्या वेळेस विश्वास तुटला नाही, सैतान मोडून गेला. जे लोक त्याला बोलत होती, परिस्थिती बोलत होती, पहिल्या डुबकीमध्ये ती तुटली. ज्यावेळेस 7वी डुबकीवरती आली, त्याचे कोड गेले देवाच्या लोकांना. जे दुसऱ्या डुबकीमध्ये देवाच्या लोकांना जुन्या गोष्टी आठवत होत्या, त्याला करू नको, काय होणार नाही, त्या पण नष्ट झाल्या. 3ऱ्या डुबकीमध्ये देवाच्या लोकांना स्वतः त्याला लोक त्याला बोलत होते, ते पण नष्ट झाले. स्वतः त्याच्या मनात वाईट विचार येत होते, निगेटिव्ह विचार होते, ते पण नष्ट झाले. 5व्या डुबकीमध्ये सगळे नकारात्मक परिस्थिती होती, ते पण नष्ट झाले. 6व्या डुबकीमध्ये देवाच्या लोकांना जे त्याच्यामध्ये विश्वास मरायचा प्रयत्न करत होते, आणि तो म्हणत होता नाही, 100% अजून मी वचनावरती कॉन्सन्ट्रेशन केलं नाही, 100% विश्वास मला ठेवा लागेल. 7 तर 7च. आणि ज्यावेळेस 7की डुबकीवरती आली, देवाच्या लोकांना सगळ्या गोष्टी सैतानाने पेरलेल्या मोडून टाकल्या, तोडून टाकल्या. कारण त्याच्यामध्ये विश्वास तुटला नाही, तो तुटला नाही, विश्वास तुटला नाही, तो जिंकला, त्याचा आजार बरा होऊन गेला. मग जीवन जगत असताना या संघर्षामध्ये एक गोष्ट तुम्हाला करायची, 3री म्हणजे विश्वास. तुम्ही इंटरव्ह्यूला गेले, तुम्हाला सांगितलंय तू सिलेक्ट नाहीये, आणि देवाने तुम्हाला सांगितलंय त्याच कंपनीत तू सिलेक्ट होणार आहे. मग तुम्ही कोणाकडे पाहायचं? देवाकडे पाहायचं, त्याच्याकडे पाहायचं नाही. तुम्ही यायचं बाहेर आणि म्हणायचं, देवा तू सांगितलं इथं सिलेक्ट होईल, आरामशीर सिलेक्ट होईल. जो सिलेक्ट करणार आहे तो तुम्हाला काही सांगल त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. समजतंय की नाही? फायनल गोष्ट नसती ती. एखाद्या शाळेत तुम्हाला ऍडमिशन भेटत नाही, ते फायनल नसतं. तुमचा देव काय सांगतोय, वचन काय सांगतंय, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. लोक काय सांगतात ते अजिबात विश्वास ठेवायचा नाही. परत इंटरव्ह्यूला जायचं, परत तुम्हाला कॅन्सल करतील. तुम्ही म्हणसा नाही, माझ्या बापाने सांगितलंय इथं मी पास होईल, इथं मला जॉब भेटेल. 3ऱ्यांदा जायचं, परत फेल होताल. 4था, 5वा, 6वा, 7 वेळेस अशी येईल.
तुम्ही इंटरव्ह्यू देताना तुम्ही सिलेक्ट होताल का? देवाने जो इंटरव्ह्यू घेतोय त्याला चेंज करून टाकलेला आहे. समोरचा कितीही काही सांगेल, आज नंतर ही गोष्ट होणार नाही, मला ते डॉक्युमेंट कलेक्टर कचेरीमधून भेटणार नाही, ते तुम्हाला भेटणार, असा विश्वास ठेवा. जे डॉक्युमेंट चेंज होऊ शकत नाही ते डॉक्युमेंट परमेश्वर चेंज करेल. जो देणारा अथॉरिटी आहे तो जर म्हणत असेल होणार नाही, एक तर देव त्याला बदलील, नाही तर नियम तरी बदलून टाकेल, पण डॉक्युमेंट तुमच्या हातात असेल. असा विश्वास आज नंतर जगायला शिका. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा नाही, मला नाही ऐकायची सवय नाहीये, मला हा ऐकायची सवय आहे. कोणाकडून? येशूकडून. एकदा येशू बोलला, बात खतम. मग तुमचा विश्वास तुटला नाही तर 100% देवाच्या लोकांनो तुम्ही ती गोष्ट जिंकताल. कोणत्याही गोष्टीसाठी जिंकण्यासाठी सैतान तुमचा विश्वास तोडायला बघतोय. मी एवढं केलंय पण मला काय भेटतच नाही. शांत राहा, विश्वासात स्थिर राहा. बायकोला सुधारायचंय ना, काय करावं लागेल? शांतीची एक टॅबलेट सकाळी आणि शांतीची एक टॅबलेट संध्याकाळी. बायको ऑटोमॅटिक सुधारलेली असेल. तुम्ही तिला मारून, तिला टॉर्चर करून तिच्यातला गर्वाचा आत्मा घालू शकत नाही. तुम्हाला 2 पावलं नम्र व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? तुमचा देवावर विश्वास पाहिजे. येस, ती नीट होईल म्हणजे होईलच. तिला काय करायचं परमेश्वर करेल. ती तुमच्या पाठीमागं पळत येईल, पण तुम्ही तिला बोलून, त्रास देऊन ती नीट होऊ शकत नाही. गर्वाला नम्रतेने जिंकावं लागतं. तुमच्यातलं नम्रता सैतान तोडायचा प्रयत्न करतो तुमच्या बायको थ्रू. आणि ज्यावेळेस तुमची नम्रता तुटते ना, तुम्ही काहीतरी उद्योग करून बसता. तिला भांडतात तरी, तिला ठोकतात तरी, तिला काहीतरी बोलतात, घरात अशांती होते. एक गोष्ट आज नंतर करायची, आपल्यातली नम्रता तुटू द्यायची नाही. काही जरी झालं तरी पण, काही पण होऊ द्या, आपल्यातली नम्रता तुटू द्यायची नाही. कितीही तुम्हाला कोणी टॉर्चर केलं, 2 पावलं पाठीमागे या, त्याच्या संग फोन करा, बोला. जर जगातलं युद्ध तुम्हाला जिंकायचंय तर या 3 गोष्टी खूप महत्वाच्या तुमच्या जीवनामध्ये आहेत. समजते तुम्हाला? समजते? पहिली गोष्ट शांतता, दुसरी गोष्ट परीक्षेत सत्यता, आणि तिसरी गोष्ट विश्वास. कधीच विश्वास तुटू देऊ नका. सगळं गेलंय पण देवाच्या लोकांना तुम्ही स्वर्गात जाणार आहेत, हे मोठी गिफ्ट देवाने तुमच्यासाठी दिलंय. हे किती भारी एकदम. सगळं नष्ट होईल, तुम्ही नष्ट होणार नाही, डायरेक्ट स्वर्गात जातात. बस एवढंच मिळवायसाठी प्रयत्न करा. आजच्या संदेशावरती मनन करा. 3 गोष्टी आपल्या काय शिकलोय आपण.